नमस्कार मंडळी, मी आराध्या. तर आज आहे महाशिवरात्री. तर आज आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिराला. सर्वजण महादेवाच्या मंदिराला जातातच, आज आम्ही पण चाललो आहे. आम्ही खूप दिवसापासून जाता येता आमच्या घराजवळच एक छोटंसं मंदिर आहे, ते पाहत होतो, पण जाणं कधी झालं नाही. पण आज पप्पांनी प्लॅन केला आहे, तर चला जाऊयात. हर हर महादेव. आता 1:17 आम्ही जातोय मंदिराला. किती मिनिटात पोचतोय चला बघूयात. हे बघा, आराध्या ओढणीला स्टाईलनी गुंडाळली आहे. नवीनच काहीतरी केली आहे एवढ्याला स्टाईल करत. मंदिराला निघालो आहे आम्ही. दुपारचे बरोबर 1:20 वगैरे झाले असतील. आता चलो, हर हर महादेव. आता 4-5 मिनटं झाले असतील. आम्ही इथे काजलनगर येथे आलो आहे. इथे आम्ही रोज वॉकिंगला येतो. मग वॉकिंग करता करता पाहतो आम्ही हे मंदिर, पण आम्ही गेलो नाही कधी, म्हणून मी, मम्मी, आजी आणि पप्पा जातो आहे आज. आम्ही आता विमानतळाच्या रस्त्याला लागलो आहोत. विमानतळ म्हणजे साखर कारखाना सोलापूरचा. ते खूप ट्रॅक्टर चालताना दिसत आहेत आणि आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. गर्दी खूप आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तारामती हिरणा तमशेट्टी. हे मंदिराला किती वर्षापासून तुम्ही भेट देता? आम्ही आता 3-4 वर्ष झाले आलो. म्हणजे 40 वर्षापासून आहे मंदिर. मंदिर कोण स्थापन केलेलं आहे, कुणाची सेवा? गंभीर आहे, शेताचं मालक त्याची सेवा करायला पासून सगळ्याला चाललं. सगळं प्रचिती आली. आता आम्ही येऊन बी इथं 30-35 वर्ष झालं, पण इथं देवळ आहे म्हणून आम्हाला काय माहिती नव्हतं असं. पण आता माहिती झालं म्हणून ह्या वर्षापासून आम्ही यायला चाललो. चाललंय आता असं तेच जावं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पंचलिंगेश्वर शिवमंदिर जागृत मंदिरचं हे दरवेळी महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राभिषेक करत असतो. आमच्या पंचकमिटीमध्ये आम्ही 7 ते 8 जण अहोरात्र ह्याच्यामध्ये मेहनत घेत असतो आणि दरवर्षी आपण साबुदाण्याची खिचडी आणि थंडगार ताकाचं नियोजन करत असतो. आणि या ठिकाणी भाविकाची येणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्या आम्ही ह्याही पुढं शिवरात्रीचा उत्सव जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला असे शिवभक्ताकडून प्रेरणा मिळत राहो अशी शिवचरणी प्रार्थना. जय श्रीराम. मी जयदेव सुरवसे, विश्व हिंदू परिषद. आज काजलनगर होटगी रोड इथे पंचमुखी शिवमंदिर या ठिकाणी 2003 पासून हे आमची सगळी टीम, बाळासाहेब सावंत, जयदेव सुरवसे, आमचे मित्रे साहेब, अनेक आमचे मार्गदर्शक असे सर्जे सर, या सगळ्या माध्यमातून आमची 8 ते 9 लोकांची अशी या ठिकाणी कार्यकर्णी टीम आहे. तर या ठिकाणी शिवमंदिर होता आणि शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराला या ठिकाणी लक्ष कोण देत नव्हता, कारण आजूबाजूचा माहोल वेगळा आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी भक्तांची गर्दी व्हावी म्हणून आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगितले की या दर्शनाला येत जावा. तर 2003 पासून आज जवळजवळ 23 वर्ष झाले या ठिकाणचा उपक्रम अखंड गतीनं सुरू आहे आणि वेळोवेळी आम्हाला हिंदू समाजाकडनं मदत होत आहे आणि त्या मदतीपोटी आम्ही त्यांचं आमच्या समितीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद असं मी म्हणेन. आणि ह्या 23 वर्षामध्ये भाविकांची गर्दी वारंवार वाढत आहे आणि महाप्रसादाची व्यवस्था या मंदिर समितीकडनं सर्व भक्तांना रात्री 9 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही करत असतो सगळे मिळून.
आणि सगळ्या शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून माझे 2 शब्द या ठिकाणी मी थांबवतो. जय श्रीराम. या मंदिरात महाप्रसाद सुद्धा वाटप सुरू आहे. आमच्या घरापासून अगदी 7-8 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्सला हे मंदिर आहे पंचलिंगेश्वर. आम्ही आता लहानाचं मोठं याच परिसरात झालं, पण कधी येणं झालं नव्हतं. आज पहिल्यांदाच महाशिवरात्रीच्या निमित्तानं या शिवलिंगाचं दर्शन आम्हाला घेता आलं. आईला पण खूप जुन्या इथल्या माहिती आहे. इथं शेती होती, बरोबर आहे का? आता आम्ही करीबन 30 ते 35-40 वर्ष तर झाला असेल. आणि गंभीर मार्गाचं शेत होतं, ते सगळं मैदानात होतं. तिथं मंदिर आहे एवढं माहिती होतं, पण अनेक तर योग आम्हाला आतापर्यंत कधी घडून आलेलं नाही. आता हे 2026 आहे. 2026ला हे महादेवानं आम्हाला घडून आणलं आणि आताच आम्ही मागे परत तिथं येत जाऊ. हर हर. मंदिराच्या परिसरात स्वयंसेवकाकडनं स्वच्छता मोहीम सुद्धा सुरू आहे. आपण बघतो या ठिकाणी जो काही कचरा भाविकांकडनं झाला आहे त्याचं स्वच्छता करण्याचं काम केलं जात आहे. हीच खरी आपली देशसेवा म्हणायला हरकत नाही. आता मंदिराचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आम्ही सर्वजण आता घरी जातो. आजी, आत्ताच आपण मंदिरावरून दर्शन करून आलो आहे, तर कसं वाटलं दर्शन घेऊन तुम्हाला? मंदिर इथं आहे म्हणून आम्हाला माहिती होतं, फक्त आता जवळजवळ 30 ते 35च्या बी जास्त झालं. आणि आता परत तर आम्हाला महादेवान तिथं निरोप दिल्याने तुम्ही या म्हणून योगायोग माझ्या मुलानं आणि माझ्या सुनन माझ्या नातीत तिथं घेऊन गेला. आणि चांगलं आहे. ते गंभीराचं शेत होतं पहिलं, त्या शेतामध्ये लक्ष्मीचं देवळ एक होतं. आणि आता तिथं महादेवाचं जे मंदिर आहे तिथं दररोजची पूजा, तिथं मुस्लिमचे एक जण आहेत, त्यांनी सोमवार दररोज पूजा करतात आणि त्याची सेवा करतात. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सगळ्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं, तेही आमच्या घराजवळ आहे. खूपदा आम्ही तिथून पास होतो, पण जाणं झालं नाही कधी. आणि आज महाशिवरात्रीनिमित्त तिथं गेलो, तिथला परिसर बघितला आणि मंदिराचं दर्शन घेतलं. आज इच्छा होती कुठेतरी जाऊन शंकराचं दर्शन घ्यावं आणि तेही गर्दी नसलेल्या ठिकाणी, आणि ती इच्छा पूर्ण झाली. जय शंभू. घोडकी रोडला गजानन नगरमध्ये आम्ही राहतो आणि घराच्या अगदी जवळ म्हणजे घराच्या शेजारी काजलनगरमध्ये हे पंचलिंगेश्वर देवस्थान आहे. बऱ्याच वर्षापासून त्या रोडनं आम्ही जातो येतो, फिरतो, वॉकिंग करतो. मंदिर लांबनं पाहिलं होतं पण कधी जाणं झालं नव्हतं. आणि बऱ्याच म्हणजे अलीकडेच आम्ही असं ठरवलं होतं की महाशिवरात्रीच्या निमित्तानं तिथं जाऊन दर्शन घ्यावं आणि मग आज आम्ही तिथं जाऊन आलो. मंदिर खूप जुनं आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त मंडप टाकला आहे, छोटे छोटे कार्यक्रम तिथं आयोजित केले, भजन कीर्तन चालू आहे, दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आहेत. मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी, मंदिराच्या या सगळ्या आत्ताच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आहे त्या सगळ्यांचं कौतुक आहे. त्यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं जो काही उपक्रम आयोजित केला त्यांचं पण कौतुक आहे. अशाच पद्धतीनं पंचलिंगेश्वर देवस्थानच्या या मंदिरामध्ये वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवले जावेत यासाठी आम्ही सुद्धा आमचा जो काही खालीचा वाटा असेल तो देण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी या देवस्थानाला भेट द्यावी. हर हर महादेव.